प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 18 नोव्हेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि आज प्रियाचा जो काही इन्सल्ट झालाय ना, जबरदस्त मजा आली. सुरुवातीला त्यांनी दाखवलंय अस्मिता आणि प्रिया गळ्यात पडतात एकमेकींच्या. प्रिया घरी आल्या आल्या अस्मिता म्हणते मी तुझीच वाट बघत होते. मग त्यावर ही प्रिया म्हणते तुला कसं माहित मी इथे येणार आहे. मग अस्मिता म्हणते अगं प्रतिमा आत्याने एवढी हात जोडून माफी मागितली तुझ्यासाठी, तुला इथे येण्याची परमिशन मिळवून दिली, त्यानंतर तू इथे येणारच होती दुसऱ्या दिवशी. हे न कळण्या इतपत काय मोठं रॉकेट सायन्स आहे का. आता प्रिया लगेच हा बरोबर आहे असं म्हणते आणि म्हणते एवढ्या उत्साहाने मी हाय म्हणाले, एवढं ऐकायला पण इथे कोणी नाही ग. अस्मिता म्हणते अगं मी आहे ना, बाकीचे सगळे त्यांच्या त्यांच्या रूम मध्ये. तशी एकटी पूर्णाजी होती आपल्या टीम मध्ये, ती पण आता आपल्या टीम मध्ये नाहीये. तिलाही तुझ्यापेक्षा जास्ती सायलीचंच कौतुक आहे. जाऊ दे ना, आपण ना माझ्या रूम मध्ये जाऊन बसूयात. चल चल. आता प्रिया आणि अस्मिता दोघी तिच्या रूम मध्ये जाणार असतात अस्मिताच्या. तेवढ्यात अर्जुन क्रॉस होतो प्रियाला. प्रिया त्याला आवाज देते अर्जुन. अर्जुन चिडून बोलतो आत्याने रिक्वेस्ट केली आहे म्हणून तुला या घरात यायची परमिशन मिळाली आहे. माझं एक व्यवस्थित ऐकून घ्यायचं, माझ्याशी एक शब्द पण बोलायचं नाही आणि माझ्यापासून दूर राहायचं आणि या घरात सगळ्यांपासून दूर राहायचं. गॉट इट असं म्हणतो आणि तिच्याकडे खूप वेळ जरा रागाने बघतो प्रेक्षकांनो आणि निघून जातो. हिला सगळ्यांनी हाडतूड केलेलं आहे आज. थोडक्यात फार मजा आली प्रेक्षकांनो. आता लगेच प्रिया अस्मिताला म्हणते अर्जुन माझ्याशी आता असंच वागणार आहे का. अस्मिता म्हणते अगं तो पहिल्यापासूनच असा वागत होता, आता बायको आलीये तर डोकं फिरल्यासारखं वागतो तो. जाऊ दे ना, आपण माझ्या रूम मध्ये जाऊन शांतपणे गप्पा मारूया. चल चल. प्रिया आणि अस्मिता आता अस्मिताच्या खोलीत गेल्यात, पण आता इकडे सायलीबाई तिच्या कसल्या तरी साड्या भरत असते बॅग मध्ये आणि मनात विचार करत असते. ती अर्जुनने घेतलेली साडी आहे ना पाडव्याची, ती साडी तिने हातात घेतली आहे आणि तिच्या मनात विचार येतोय की पूर्णाजीने मधुभाऊंना इथे थांबवून तर घेतलंय, पण मधुभाऊ जेव्हा निघतील तेव्हा मी काय करायचं. अर्जुन सरांच्या मनात जर माझ्यासाठी प्रेम नसेल तर मी काय करू इथे थांबून, आणि प्रेम असेल तर त्यांना हा प्रश्न थेट विचारण्याचा धीर होईल का मला. आता आज ना प्रेक्षकांनो ऑलमोस्ट अर्जुनने सगळं काही क्लिअर सांगितलंय बरं का सायलीला. आज फक्त तुम्ही बघत राहा, खूपच छान एपिसोड दाखवलाय त्यांनी आज. आता अर्जुन येतो खोलीमध्ये म्हणजे त्यांच्या बेडरूम मध्ये आणि बघतो ही बॅग भरतीये, त्यामुळे त्याला अचानक टेन्शन येतं की अरे देवा ही चालली का काय मधुभाऊंसोबत. तो मनात विचार करतोय ह्या बॅग भरताय, यांना मला सोडून जाण्याची घाई झालीये का. पटकन येतो तो सायली जवळ आणि म्हणतो तुम्ही बॅग का भरताय, कुठे निघालात तुम्ही. सायली म्हणते अहो या ठेवणीतल्या साड्या आहेत ना, फक्त सणासुदीलाच बाहेर येतात म्हणून ते व्यवस्थित ठेवून देत होते. मग अर्जुनच्या चेहऱ्यावर स्माइल येते. मग सायली म्हणते तुम्ही पाडव्याला साडी दिली आहेत ना मला, ती मी नीट जपून ठेवतीये, पण तुम्हाला असं का वाटलं मी बॅग भरतीये म्हणजे कुठेतरी बाहेर जातीये. अर्जुन म्हणतो मधुभाऊ सुटले ना आता, तर मला असं वाटलं की तुम्ही मला न विचारता त्यांच्यासोबत निघून जाता की काय. आता सायली म्हणते अशी कशी तुम्हाला न विचारता निघून जाईल, मधुभाऊंशी बोलेल आणि मग काय तो निर्णय घेईल ना. आता सायलीने ती बॅग ठेवून दिलीये, पण आता अर्जुन विचार करतोय यांना माझ्या मनातलं कळत का नाहीये, यांना कसं थांबवू मी. सायली आता ती बॅग वगैरे ठेवून खाली जात असते तेव्हा अर्जुन तिचा पटकन हात धरतो आणि म्हणतो थांबा ना तुम्ही प्लीज, खाली नका ना जाऊ. सायलीचा हात त्याने घट्ट धरलेला असतो. आता सायली अचानक भांबावूनच जाते, अरे असं का करतायत हे, आणि दोघं एकमेकांकडे बघतायत बऱ्याच वेळा. आता हा पुढचा सीन फार मजेशीर होता प्रेक्षकांनो. आता मैपतने काय केलंय, दिवसा उजेडात सुरसुऱ्या पेटवल्यात त्याने आणि सुरसुऱ्या अशा हातात घेऊन गोल फिरवतोय. त्याचे दोन्हीही माणसं त्याच्या समोर उभे आहेत. मैपत गाणं म्हणतोय दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कोणाच्या 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 ग काय ग. अगं माझी आई काहीतरी म्हणायची लहानपणी, पुढं काय म्हणायची काय म्हणायची ग साक्षी माझी आई पुढं. अर तुला कसं माहित राहणार ना, तू थोडी होती माझ्या मला लहानपणी. त्याच्या हातातल्या सुरसुऱ्या आता संपलेल्या असतात तर त्याच्या माणसाच्या हातात तो देतो गरम गरम सुरसुऱ्या. त्या दोघांनाही बिचाऱ्यांना जोरात चटका बसतो. मैपत म्हणतो हे धर, काय हात भाजला ना तुझा. आता साक्षी घाबरते खूप, त्यांच्या हाताला चटका बसतो तर. आता मैपत ओरडतो त्यांच्यावर जोरात आणि म्हणतो अरे तुला अख्खा भाजला पाहिजे, तुला पण आणि याला पण. छोटंसं काम सांगितलं होतं वसुलीचं, ते पण जमलं नाही तुम्हाला. हात हलवत गेले ना हात हलवत आले. माझ्या सगळ्या सणाची वाट लावून टाकली तुम्ही. निघा इथे निघा. आता फक्त हात भाजलाय तुमचा, माझं डोकं आउट झालं ना तर मी काय काय भाजीन ना माझं मला माहिती नाही. निघा निघा तुम्ही इथून आधी. आता त्या दोघांनाही हाकलवून लावतो तो आणि खूप जोरजोरात ओरडतो हट निघ इथून. आता साक्षी म्हणते
अण्णा वड्याचं तेल वांग्यावर का काढताय? हा राग अर्जुन सुभेदारवरचा आहे हे तुम्हाला पण माहिती आहे अण्णा, मग उगाचच त्यांच्यावर राग का काढताय? आता अण्णा चिडतो आणि म्हणतो मग कोणावर राग काढू? तुझ्यावर काढू का? तुझ्यावरच राग काढला पाहिजे. आजवर एवढे मर्डर केले, एवढे मुर्दे पाडले मी, किती जमिनीत गाडले, किती उभे जाळले, पण एक डाग लागला नाही या मैपतच्या कॉलरवर. पण तुझे आज चिखलानं बरबटले, तो चिखल माझ्या अंगावर उडाला, बिंडोक डोक्यानं खून केला तो माझ्या गळ्याशी आला ना साक्षी म्हणते अण्णा तुमचं अगदी बरोबर आहे. त्या अर्जुन सुभेदारांनी प्रूव्ह केलंय कोर्टात की मी खुनाच्या रात्री तिथे नव्हते हे खोटं बोलले. आता तर काय मधुकर पाटलांना त्याने सोडवलंय. आता तर त्याने हेही प्रूव्ह केलंय खून झाला तेव्हा तिसरी व्यक्ती तिथे होती, आणि आता जर त्याने हे सिद्ध केलं ना की ती तिसरी व्यक्ती मी होते, तर मग मला फाशी होणार अण्णा. 100% मलाच फाशी होणार, कारण दुसरं काहीच होऊ शकत नाही ना अण्णा. आता मलाच फाशी होणार. आता अण्णा चिडतो आणि म्हणतो परत 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 तेच बोल नको ना ग, वास्तू तथास्तू म्हणते, जाशील खरंच फासावर. गबस साक्षी, थोबाड बंद कर. आता या अर्जुन सुभेदाराला दाखवायलाच पाहिजे हा मैपत शिखरे काय चीज आहे. तुझं थोबाड बंद ठेव, पण आता मी नाही गप्प बसणार आहे. आता या अर्जुन सुभेदारला दाखवतो. एकदा का हा मैपत शिखरे भेटला ना का कसा वणवा पेटवतो, सगळी राख करून टाकतो. दाखवावंच लागल त्या अर्जुन सुभेदारला, असं तो तीनदा रागाने आणि आवेशाने म्हणत असतो बरं का प्रेक्षकांनो. पण आता अर्जुन आणि सायलीचा सीन खूप सुंदर दाखवलाय त्यांनी पुढचा. आता अर्जुन म्हणत असतो सायलीला, तुम्ही आता इथेच थांबा ना थोड्या वेळ, तुम्ही प्लीज आता खाली जाऊ नका, आणि मधुभाऊंना जर जायचं असेल ना तर तुम्ही असं स्वतःहून नका विषय काढू हा त्यांच्याकडे. सायली म्हणते का असं का? अर्जुन म्हणतो बघा ना मधुभाऊ किती दिवसानंतर त्यांच्या माणसांसोबत आहे, म्हणजे त्यांना बरं वाटतंय ना, पूर्णाजी मम्मा सगळ्यांना बरं वाटतंय, त्यांना जेवढे दिवस इथे राहावं वाटतंय ना तेवढे दिवस राहू देऊया ना आपण त्यांना इथे. सायली आता मनात विचार करायला लागते, माझं सुद्धा हेच मन आहे, हीच इच्छा आहे माझी, मधुभाऊंनी इथे राहावं. मधुभाऊ जर इथून निघून गेले तर मी तुम्हाला काय कारण सांगू इथे राहण्याचं. आपल्या कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे मलाही त्यांच्यासोबत जावंच लागेल ना. आता अर्जुनला येतं टेन्शन, तो म्हणतो कसला विचार करताय तुम्ही? सायली म्हणते कुठे काय, काही नाही. आता बघा प्रेक्षकांनो, सायली आता एवढं बोलून निघून जात असते तेव्हा अर्जुन तिला मोठ्याने म्हणतो, मिसेस सायली तुम्ही ना माझ्या सिस्टीम मध्ये उतरलात. आता सायली थांबते आणि म्हणते काय म्हणजे काय म्हणताय तुम्ही? आता अर्जुन खूप गोड बोलतो हा प्रेक्षकांनो. तो म्हणतो मिसेस सायली मला ना तुमची खूप सवय झाली हो, म्हणजे मी जेव्हा घरी असतो तेव्हा तुम्ही माझ्या समोर असता, किंवा तुम्ही घरात कुठेतरी आहात ना या विचारानेच मला खूप छान वाटतं. आपण सतत एकमेकांसोबत असतो. सो तुम्ही नव्हतात ना म्हणजे तेव्हाचे दिवस तर मला आठवतच नाही मिसेस सायली. मी घरी असो किंवा ऑफिसमध्ये डोक्यामध्ये सतत तुमचेच विचार असतात मिसेस सायली. आता सायली म्हणते सतत माझे विचार सुरू असतात म्हणजे? सायलीला हे ऐकायला फार भारी वाटत असतं प्रेक्षकांनो. आता अर्जुन जरा घाबरतो आणि म्हणतो म्हणजे मला असं म्हणायचंय की मधुभाऊंचा आणि तुमच्या केसचाच विचार करत असतो मी. आता बघा प्रेक्षकांनो, जवळपास अर्जुनने तिला अगदी पूर्णपणे हिंट दिली आहे आणि सायलीला ते कळलंय पण जवळपास. अर्जुन म्हणतो तुमच्या हातच्या कॉफीचे विचार माझ्या मनात येत असतात. मी जर वेळेवर जेवलो नाही तर तुम्ही माझ्यावर किती चिडाल हा विचार माझ्या मनामध्ये येत असतो. माझ्या चारही बाजूला फक्त आणि फक्त तुम्हीच आहात मिसेस सायली. तुमच्याशिवाय मी माझा एक दिवस सुद्धा इमॅजिन करू शकत नाही. आता अर्जुन जेव्हा हे सगळं बोलतोय तेव्हा सायलीला खूप छान वाटतंय. आता न कळण्या इतपत खरंच सायली काही इतकी वेडी नाहीये. आता सायली विचार करते, हे खरंच माझा विचार करताय एवढा? हे खरंच माझ्या प्रेमात पडले असतील का? मी जर यांना थेट विचारलं तर हे काय उत्तर देतील? आता सायली विचार करते अर्जुनला थेट विचारूनच टाकावं. पण आता सायलीच्या उत्तरासाठी तुम्हाला 2 मिनिटं वाट बघावी लागेल, कारण अस्मिता आणि प्रियाचं सीन मध्ये दाखवलाय त्यांनी. अस्मिता म्हणत असते गेल्या वर्षी दिवाळीत काय भारी अपमान केला होता मधुभाऊंचा पूर्णाजीने, एवढं तिला फोन बिन करून बोलवलं मी, पण कसला काय मीच आपटले तोंडावर. पूर्णाजी फक्त त्या मधुभाऊंना ओवाळायची बाकी होती. पूर्णाजीचं एक काहीतरी ठरत का नाहीये? आपण कसं फोकस आहोत, सायलीला घराबाहेर काढायचं म्हणजे काढायचं, अर्जुनचं लग्न मोडायचं म्हणजे मोडायचं. आता लगेच ही प्रिया म्हणते अगं पण अर्जुन सायली तरी कुठे भांडण विसरलेत पूर्णपणे, डिवोर्सची नोटीस येईपर्यंत तर रोज भांडत होते. अस्मिता म्हणते 1 मिनिट थांब जरा, त्या घटस्फोटाच्या नोटिसीबद्दल मला बोलायचंय.
प्रिया आता डोळे बंद करते. मग लगेच त्या अस्मिताला या प्रतापरावांनी आवाज दिलाय, अस्मिता जरा इकडे ये बरं. अस्मिता म्हणते, थांब थांब, मी आलेच तन्वी, आपण बोलूयात या विषयावर. अस्मिता आता खाली चालली जाते. आता प्रिया जरा घाबरते. तिला असं वाटतं की आता पुन्हा अस्मिता तिचं डोकं न खाव. पण खाली काहीतरी झालंय प्रेक्षकांनो, कारण आज मालिकेचं शेवट काहीतरी विचित्रच केलाय त्यांनी. बघा तुम्ही काय झालंय. आता ही प्रिया विचार करते, अरे यार, ही अस्मिता आता त्या नोटीसवरनं डोकं खाणार आहे. हे मी केलेलं सगळं दिसतं यांना, पण ते अर्जुन सायली कॉन्ट्रॅक्ट करून फसवत आहे सगळ्यांना, हे कोणाला दिसत नाही. अर्जुन आणि सायली खरंच एकमेकांच्या प्रेमात पडले असतील का? छे, नाही, अरे प्रेमात वगैरे काय पडणार आहे. हे दोघंही नुसती नाटकं करतात प्रेमाची. आता या दोघांच्या प्रेमाच्या नाटकाचा नाही पडदा फाश केला ना मी, तर नाव प्रिया लावणार नाही. आता या दोघांचं प्रेमाचं नाटक सगळ्यांच्या समोर आणतेच मी. आता प्रिया याच उद्देशाने सुभेदारांच्या घरात घुसली आहे बरं का प्रेक्षकांनो. पण बघत राहूया, काहीतरी नक्की इंटरेस्टिंग दाखवणार आहेत ते. आता बघा, अर्जुन सायलीचा सीन पुन्हा आलाय. अर्जुन म्हणत असतो, मिसेस सायली, तुम्ही जर निघून गेलात तर. आता तो एकदम रडवेला झालेला असतो आणि सायलीकडे बघतो. सायली आता त्याच्याकडे खूप वेळ बघते आणि तितकं सुंदर म्युझिक लावलंय त्यांनी. सायली त्याच्या जवळ येते आणि म्हणते, तर सांगा ना सर, मी इथून निघून गेले तर काय होईल? आणि ह्या विचाराने तुम्ही इतके का कासावीस होतायत? त्यासाठी तर समोरच्या बद्दल काहीतरी वाटावं लागतं ना. तुम्हाला असं काय वाटतं? म्हणजे माझ्या निघून जाण्याचा तुम्हाला का त्रास होईल? सायलीने अगदी स्पष्टपणे विचारलंय बरं का अर्जुनला. आता अर्जुनच्या ऑलमोस्ट ते तोंडावर आहे आणि तो बोलणार असतो या सायलीला. तेव्हा पुन्हा या प्रियाचं सीन दाखवलंय त्यांनी प्रेक्षकांनो. आता बघा प्रेक्षकांनो, प्रियाची मजा येते. आता प्रियाला फोन आलाय प्रतिमा आत्याचा. आता ही आधी फोन उचलायच्या आधी असं पचक करते, कशाला आला बाई फोन असं. आता म्हणते, बाबा बोला. प्रतिमा आत्याने रविराजांच्या मोबाईलवरनं कॉल केला. आता लगेच प्रिया म्हणते, आई तू बाबाच्या मोबाईलवरनं कॉल केलास? तुला बरं बाबांच्या मोबाईलवरून फोन लावता आला ग? काय झालं? कशासाठी फोन केलायस तू? मग प्रतिमा आत्या म्हणतात, तू सुभेदारांच्या घरी गेली आहेस ना? प्रिया म्हणते, हो का? मग लगेच या प्रतिमा आत्या म्हणतात, तुझ्या बाबांना आवडलेलं नाहीये हे, ते ना खूप चिडलेत, तुला जरा लवकर परत येता येईल का? मग आता प्रिया पुढे उत्तर देत असते, अगं पण तूच तर पूर्णाजीकडून मला इथे येण्याची परवानगी मागितली आहेस ना. अशी उद्धटसारखी बोलते नाही प्रेक्षकांनो. आता ती पुढे काही बोलणार, म्हणजे ती म्हणते की तू परमिशन काढली ना, मग आता काय प्रॉब्लेम आहे तुला? रविराज आता ते तिचं पूर्ण बोलणं ऐकतात बरं का आणि म्हणतात, नुसतं तू तिथे गेली आहेस ना त्यामुळे प्रॉब्लेम नाहीये आम्हाला, पण तू तिथे जाऊन जे खालच्या पातळीचं वागतेस ना तो प्रॉब्लेम आहे आम्हाला. प्रिया म्हणते, असं काय करता बाबा, मी सॉरी बोलले ना तुम्हाला. रविराज म्हणतात, तिथे गेल्यानंतर नीट वागशील असं सांगितलंयस तू आम्हाला. तुझ्यामुळे जर सुभेदारांना त्रास झाला तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. प्रिया म्हणते, बाबा मला माझी चूक कळली हो, मला होतोय ना पश्चाताप, मी सायलीची माफी मागणार आहे. आता रविराज म्हणतात, तन्वी तुझी ही सगळी नाटकं आहे ना माझ्या समोर करू नकोस. आता प्रतिमा त्यांच्या खांद्यावर हात ठेवतात आणि त्यांना असं खुणवतात की नको आता जास्ती बोलू नका. आता रविराज तन्वीला पुढे म्हणतात, म्हणजे प्रियाला म्हणतात, ठीक आहे नीट वाग म्हणजे झालं, लवकर ये म्हणजे लगेचच ये असं म्हणलो नाहीये मी तुला, पण लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न कर. आता तेवढ्यात तिकडनं तन्वी म्हणते, ओ बाबा. आता ते लगेच तिचं हो पण ऐकत नाही आणि फोन कट करतात आणि प्रतिमा त्याला सांगतात, तिला लवकर ये असं म्हणलोय खरी मी प्रतिमा, पण मला ना चैन नाही पडणार बघ घरी, आपण जाऊया का तिकडे, आपल्याला तिच्यावर लक्ष ठेवता येईल ना. मग प्रतिमा त्या म्हणतात, कधीपर्यंत लक्ष ठेवणार आहात तुम्ही असं, आयुष्यभर? तन्वीला तिच्या चुकांची जबाबदारी घेऊ द्या ना, तिचं तिला निस्तरू द्या सगळं, तरच ती नवीन चुका करणार नाही. आता असं बोलल्यानंतर रविराजांना प्रतिमात्याचं म्हणणं पटलंय बरं का प्रेक्षकांनो. आता त्याच्या पुढचा जो सीन आहे ना तो भारी दाखवलाय. पूर्णाजीसाठी तर तुम्ही आज एक लाईक द्यालच. पूर्णाजीने काय अपमान केलाय या प्रियाचा. पूर्णाजी तिथेच हॉलमध्ये पुस्तक वाचत बसलेल्या असतात. प्रिया आता विचार करते, या म्हातारीला पटवावंच लागेल. प्रिया आता पूर्णाजीच्या पायापाशी जाऊन बसते आणि म्हणते, पूर्णाजी कशी आहेस ग? आता पूर्णाजी तिला चिडूनच बोलतात, तू कशाला आली आहेस इथे? प्रिया म्हणते, असं काय करतेस ग पूर्णाजी, अशी तोंड फिरू नकोस ग, काही झालं तरी तुझी तन्वी आहे ना मी. पूर्णाजी म्हणतात, माझी माया इतकी आंधळी नाहीये तुझ्या खूप चुका पोटात घेतल्यात मी. आपल्या घरच्या मुलीच्या विरोधात पोलीस तक्रार करू नये ना म्हणून तू इथेस, नाहीतर तुझी जागा ना खरी तुरुंगातच आहे. आता असं बोलल्यानंतर हिचा अजून काय अपमान व्हायचा राहिलाय प्रेक्षकांनो.
पूर्णाजी म्हणतात, हे सगळं बोलताना मला काय त्रास होतोय ना हे तुला कधीच कळणार नाहीये. लगेच प्रिया म्हणते, अगं मला कळतंय ग पूर्णाजी, हे सगळं ऐकताना मला खूप त्रास होतोय. पूर्णाजी मला समजून घेण्याचा प्रयत्न कर ना ग. अगं साखरपुड्याच्या दिवशी जिचा होणारा नवरा एका वेगळ्या मुलीसोबत लग्न करून येतो, तिला किती मोठा धक्का बसला असेल ग. अगं मी आतापर्यंत ज्या चुका केल्यात ना त्या सगळ्या त्या धक्क्यामुळे केल्यात ग. पूर्णाजी आता सडेतोड उत्तर देतात हिला. आता पूर्णाजी म्हणतात, आपल्या गुन्ह्यांसाठी कारण शोधायची ना तर ती शेकडो मिळतील, पण काय आहे ना तन्वी, आम्ही सुद्धा म्हणजे जे काही त्यावेळेला घडलंय ना त्यातनं आम्ही सगळेच आता बाहेर पडलेलो आहे आणि तूही आता त्यातनं बाहेर पड. आता पूर्णाजी तिच्याशी बोलत तर असतात पण आता तिकडे तोंड करून घेत असतात त्या प्रत्येक वेळेला. प्रिया पूर्णाजीला उत्तर देते, मी प्रयत्न करते ग पूर्णाजी या सगळ्यातनं बाहेर पडण्याचा. मी आज अर्जुन आणि सायलीची माफी पण मागणार आहे, पण मला या घरातून तुझ्याकडून मला जी माया मिळते ना पूर्णाजी, अगं तोच माझा खरा श्वास आहे ग. श्वास जर माझा बंद केलास तर मी मरून जाईल ग. आता पूर्णाजी म्हणतात, उगाच मोठे मोठे शब्द वापरू नकोस तन्वी, तुला ते शोभत नाहीत. तुला इथे येऊ दिलंय ना त्याचं कारण फक्त आणि फक्त प्रतिमाचं मन राखणं एवढंच होतं. बाकी तुझं हे सगळं ऐकण्यात मला काहीही रस नाहीये. काय भारी इन्सल्ट झाला हिचं प्रेक्षकांनो. आता लगेच ही प्रिया म्हणते, बरं ठीक आहे पूर्णाजी, मी वर जाऊन अर्जुन आणि सायलीची माफी मागते. म्हणजे ही आली आहे खरी घरात पण हिला कोणी भाव देत नाहीये. आता पुढे ती म्हणते, प्रिया म्हणते पुढे की अगं पूर्णाजी, त्यांनी माफ केल्यानंतर तू सुद्धा कदाचित मला माफ करशील ना. मग पूर्णाजी म्हणतात, प्रयत्न तू करत राहा पण फळाची अपेक्षा मात्र करू नकोस. असं म्हणून पूर्णाजीने अगदी एकदम सिंघम स्टाईलने त्यांच्या काडीवरती असा दोन्ही हात ठेवलाय. मला पूर्णाजीची स्टाईल फार आवडली प्रेक्षकांना, भारी वाटलंय ते बघायला. तुम्ही बघा किती मस्त दिसताय पूर्णाजी. तर आता प्रिया अशी चुपचाप बसलेली आहे, एक शब्द पण बोलत नाही. आता इकडे अर्जुन आणि सायली ऑलमोस्ट एकमेकांना सांगतच असतात बरं का. बघा काय झालंय. सायली म्हणते, तुम्ही इतका का विचार करताय माझा, मी जर इथून गेले तर तुम्हाला एवढं वाईट वाटेल का, वाईट वाटेल तुम्हाला. आता अर्जुनला काही उत्तर सुचेना, जरा सेकंद विचार करतो तो आणि म्हणतो, ते मी सांगत होतो की सगळ्यांचाच प्रश्न आहे ना. म्हणजे बघा ना, म्हणजे ती घटस्फोटाची खोटी नोटीस आली तेव्हा पूर्णाजीची किती वाईट अवस्था झाली होती. मम्मा, डॅड, अश्विन सगळे किती अपसेट झाले होते. तुम्ही पूर्णाजीला प्रॉमिस केलं होतं ना तुम्ही घर सोडून जाणार नाही म्हणून. आता पूर्णाजीला काय उत्तर देणार तुम्ही निघून गेल्या तर. अर्जुन तिला मुद्दाम इमोशनल ब्लॅकमेल करतोय बरं का. आता सायली त्याला उत्तर देते, हा प्रश्न काही आपल्यासाठी नवीन नाहीये सर, कधी ना कधी या प्रश्नाला आपल्याला सामोरं जावंच लागणार आहे. कधी ना कधी आपल्याला या सगळ्या गोष्टींना सामोरं जावंच लागणार आहे. पण तुम्ही मगाशी मला काहीतरी म्हणत होतात ना, ते तुम्ही माझ्यासाठी. आता ती स्पष्टपणे त्याला विचारणारच असते, म्हणजे सायलीच विचारणार असते, पण तेवढ्यात ही बया तिथे टपकते आणि म्हणते, हाय गाईज, काय चालू आहे तुमचं. आता लगेच हे दोघं जण एकमेकांकडे भांबावून बघायला लागतात. ही बया आली पुन्हा. आता लगेच ही प्रिया मनात विचार करते, यांना मी डिस्टर्ब केलं वाटतं, आणि मोठ्याने म्हणते या दोघांना, सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का. आणि मनात विचार करते, नक्कीच मी या दोघांना डिस्टर्ब केलंय, यांचे चेहरेच सांगतायत. हे दोघही जण काहीतरी महत्वाचं बोलत होते, मी जरा दाराआड थांबून बघायला पाहिजे होतं, ऐकायला पाहिजे होतं मी. अरे शिट, असा विचार करते मनात आणि अर्जुन सायलीच्या समोर येते आणि म्हणते, सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब केलंय का. आता ही सायली म्हणते, तू इथे कशाला आली आहेस. प्रिया म्हणते, असं काय करतेस सायली, मला काही इथे येण्याची बंदी नाहीये. आता सायली म्हणते, तुझं स्वागत पण नाहीये आमच्या घरात. आता हा अर्जुन म्हणतो, प्रतिमा त्याचा आम्ही रिस्पेक्ट करतो ना म्हणून तू इथे उभी आहेस, तुला मी आधीच बजावलं होतं की कोणाच्याही जवळ जाऊ नकोस. प्रिया म्हणते, मी एखादी खुनी किंवा दरोडेखोर असल्यासारखं का ट्रीट करताय तुम्ही मला, असं का वागताय तुम्ही सगळे माझ्याशी. मी कधीच असं नाकारलं नव्हतं की माझं अर्जुनवर प्रेम होतं. अर्जुन आता तिच्याकडे रागाने बघायला लागतो आणि सायली विशेषतः जरा जास्तीच रागाने बघते. प्रिया म्हणते, मी स्वतःवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करते ना, तुम्ही सुद्धा थोडीशी मदत करा ना मला. मी तुमच्या दोघांची माफी मागायला आले. तुम्ही दोघांनी जर मला मनापासून माफ केलं ना तर मी इथून निघून जाईल. आता एवढं लगली डोळ्यामध्ये इमोशन्स वगैरे आणून बोलते ही, पण आता सायली नाही राहिलं, सायला अपमान केला हिचा. अर्जुन तर तिकडे तोंड करून घेतो. सायली म्हणते, प्रिया तू जे काही बोलतेस ते तुला तरी ऐकू येतं का ग. नाही, मला खात्री आहे की तुला ते कधीच ऐकू येत नसणार आहे. नाही, आता तू जे काही हे माफी बिफी मागतेस ना,
ही माफी तू याआधी जवळपास 500 वेळेला मागून झालेली आहे. तू आता माफी जरी मागितलीस ना तर आमच्यावर काही फरक पडणार नाहीये. तू आता इथून ताबडतोब निघून गेलीस ना तरी चालेल. आता प्रिया म्हणते, अर्जुन तू सांग ना सायलीला काहीतरी, बघ ना रे ती कशी बोलतीये. अर्जुन म्हणतो, बरोबर बोलतीये ती, फक्त आमच्यापासनं लांब राहायचं. तुला आधी पण सांगितलंय मी आणि पुन्हा पुन्हा सांगतोय मी. आता लगेच ही प्रिया म्हणते, असं काय करतोस अर्जुन, अरे मला समजून घेण्याचा प्रयत्न तरी कर. आता हे पुढे काही संवाद वाद करणार तेवढ्यात खालून जोरात आवाज येतो अस्मिताचा, अर्जुन सायली, आणि हे दोघंही टेन्शनने एकमेकांकडे बघायला लागतात. आता पुढचा प्रोमो त्यांनी तोच दाखवलाय. अर्जुन सायलीला प्रपोज करण्यासाठी तयार असतो आणि ही प्रिया तिथे उभं राहून विचार करते की मी तुमच्या दोघांचं प्रेम जे आहे ना ते खोटं ठरवेन. आता बघूयात प्रिया पुढे काय तमाशा करते. काय मग प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड भारी होता ना. प्रियाचा खरपूस अपमान कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की कळवा. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि घरोघरी आणि LPचे रिव्ह्यू थोड्याच वेळात एन्जॉय करा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.